वेलकम टू माय चॅनल। चला आज आपण बुलियन नॉट कशी बांधायची असते ते बघणार आहोत। तर यासाठी मी घेतलेला आहे हा आपला नॉर्मल सुई आणि त्यामध्ये हे सिल्क थ्रेड हा 4 पदरी आहे। आता यामध्ये मी तुम्हाला 2 प्रकारे दाखवणार आहे। सर्वात पहिल्यांदा या पद्धतीने सुईला वरती काढायचं, त्यानंतर त्याला या इथे अशी सुई धरायची आणि 1 2 3 4 5 6 7 तुम्हाला जेवढे हवे त्या पद्धतीने तुम्ही तिथे घेऊ शकता। त्यानंतर या इथेच जिथून आपण सुई वरती काढली अगदी त्याच्या बाजूला सुईला पुन्हा एकदा खाली टाकायचं। त्यानंतर या पद्धतीने थोडंसं हे करायचं। हा हातातला जो दोरा आहे हा वाला दोरा सुटू नाही द्यायचा। त्यानंतर तुम्हाला ज्या अंतरावरती हवा आहे त्या अंतरावरती ते ठेवायचं आणि त्यामधून हा दोरा काढायचा असा। या पद्धतीने आणि सुईला या इथून खाली टाकून घ्यायचं। इतक्या सोप्या पद्धतीने आहे। तुम्हाला अजून एकदा दाखवते मी। या इथून सुईला वरती काढलं, त्यानंतर या सुईच्या या इथेच असंच गुंडाळायचं। 1 2 3 4 5 6 7 त्यानंतर याच्या इथेच याच्या इथेच सुईला एकदा खाली टाकायचं। त्यानंतर हा हातातला दोरा जो असतो वरती हा दोरा सोडायचा नाही आणि या दोऱ्याच्या याच्या इथून एकदा सुई पुन्हा वरती काढायची, या दोऱ्याच्या मधातून काढायची। बघा हे किती सुंदर दिसतं। या पद्धतीने हा एक पहिला प्रकार मी तुम्हाला दाखवला। आता यातला दुसऱ्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते दुसरा प्रकार कसा असतो ते। आता यामध्ये सर्वात पहिल्यांदा या इथून सुईला वरती काढायचं, त्यानंतर जिथून सुई वरती काढली अगदी त्याच्या किंचितस बाजूने पुन्हा या इथून सुईला खाली टाकायचं आणि या इकडून पुन्हा एकदा सुईला वरती काढायचं। या पद्धतीने त्या सुईला तिथे तसंच ठेवायचं। त्यानंतर त्या सुई भोवती 1 2 3 4 5 6 आणि 7 त्यानंतर सुईला धरायचं, दोऱ्याला धरायचं आणि हे हळूवारपणे पुढे ओढून घ्यायचं। ही पद्धत थोडीशी अवघड वाटते मला, म्हणून मी ही प्रेफर नाही करत। जी तुम्हाला पहिली वाली सांगितली होती ती मला सोपी वाटते, त्यामुळे मी शक्यतो तीच यूज करते। अजून एकदा दाखवते मी तुम्हाला। या इथून सुईला वरती काढला, त्यानंतर जिथून सुई वरती घेतलेली आहे अगदी त्याच्या तिथूनच एकदा पुन्हा सुई खाली टाकून थोडंसं समोरून वरती घ्यायचं या पद्धतीने आणि याच्या भोवती 1 2 3 4 5 6 आणि 7 या पद्धतीने बघा किती सुंदर पद्धतीने दिसतं। आता यापासूनच फ्लावर तयार करायचा आहे आपल्याला। मी तुम्हाला दाखवते कसा करायचा तो। आता यामध्ये सर्वात पहिल्यांदा या इथून सुईला वरती काढायचं,
काढली. आता आपण 1 2 3 4 5 6 7 7 घेतलेले आहेत राऊंड त्याच्या भोवती. त्यानंतर जिथून वरती काढली त्याच्या तिथेच सुईला एकदा पुन्हा खाली टाकलं. त्यानंतर या इथे असं. त्यानंतर तुम्हाला जितकी लेंथ हवी आहे याच्या इथे एकदा सुईला पुन्हा वरती काढायचं. या पद्धतीने पुन्हा इथून एकदा सुईला खाली टाकायचं. पुन्हा अगदी याच्या बाजूला याच्या इथूनच पुन्हा एकदा सुईवरती काढायची. इथे आपण 7 केलेले होते राऊंड, तर सेम 7 राऊंड पुन्हा या साईडला सुद्धा करायचे. 2 3 4 5 6 आणि 7. पुन्हा याच्या इथून एकदा खाली टाकायची. पुन्हा अगदी याच्या पॅरलली या इथून एकदा सुईला वरती काढून या पद्धतीने वरती काढायची. पुन्हा एकदा सुई खाली टाकायची. आता यानंतर फ्लावर तयार करताना एक गोष्ट, रोज फ्लावर तयार करते तर त्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट, या इथून चालू करायचं. सुई इथून वरती काढायची आणि या इथे आपल्याला सुईचं हे दुसरं टोक जे असतं ते इथे यायला पाहिजे. आता आपल्याला तर अशा वेळी आपण जे 7 घेत होतो राऊंड याच्या भोवती, सुईच्या भोवती जे खाली असताना राऊंड 7 घेत होतो ते थोडे जास्त घ्यायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. त्यानंतर या इथेच एकदा पुन्हा सुई खाली टाकायची. आणि या इथून सुईवरती काढायची. यामध्ये हा दोरा टाकायचा. या पद्धतीने आता फक्त याला क्रॉस मध्ये घेत चालायचं. आता पुन्हा एकदा इथून सुई, हे जे आपण केलेलं होतं हा वाला कर्ववाला, याच्या सेंटरच्या इथून सुई काढायची या साईडने. एक 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. पुन्हा या इथे सुई खाली टाकायची. यामध्ये तुम्हाला हव्या त्या सिल्क थ्रेडने करता येतं किंवा एम्ब्रॉयडरीची जी आपली कॉटन थ्रेड असते त्या कॉटन थ्रेडने जरी केलं तरी जमतं. या इथून पुन्हा सुईला वरती काढायचं. आणि हे पण खूप सुंदर दिसतं जेव्हा तुम्हाला एखादं डिसेंट वर्क हवं असेल कॉटनच्या साडीवरती वगैरे जर तुम्ही करणार असाल तर तेव्हा याचा वापर करू शकतात. हे खूप सुंदर दिसतं नाही. आता पुन्हा याच्या इथून पुन्हा वरती काढायची सुई. आता हे 10 केले आपण. त्यानंतर पुन्हा इथूनच खाली टाकायची सुई.
या इकडून स्टिच करायचं, या इथून चालू करायचं, इथपर्यंत आणायचं. पुन्हा दुसरं क्रॉसमध्ये, याच्या इकडून या इकडे, पुन्हा इकडून या इकडे, पुन्हा या इकडून इकडे, असं पूर्ण गोल राऊंडमध्ये क्रॉसमध्ये घेतल्याच्या नंतर हा रोज फ्लावर अगदी सुंदर पद्धतीने येतो. बघा हे किती सुंदर पद्धतीने दिसते. जर यामध्ये तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.